नमस्कार मंडळी. तर मी आता तुमच्यासमोर एक माझा अनुभव शेअर करणार आहे. चिमुकल्यांसाठी योग्य पाऊल कोणतं, प्री स्कूल की नर्सरी? हे खूप पॅरेंट्स चॉईस करताना खूप गोंधळून जातात. तर माझं मी 1 वर्षाचा अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहे. जेव्हा माझी स्वरा 2 वर्षाची पूर्ण झाली तिला 2 वर्ष, तेव्हा आम्ही तिला प्री स्कूलला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. फायनल केलं की बाबा आता प्री स्कूलला तिला टाकूया आपण. तर तेव्हा आम्ही जवळपास घराजवळ जी प्री स्कूल होती त्यामध्ये ॲडमिशन घेतलं की तिला सवय होईल, नवीन टीचरसोबत, नवीन मुलांसोबत तिला राहायची सवय होईल. ह्या हेतूने आम्ही तिला प्री स्कूलला ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर जाताना ती 1 महिना पूर्ण रडली. दुसऱ्या महिन्यापासून तिने पूर्ण स्वतःला ॲक्सेप्ट केलं की स्कूलमध्ये राहायचं, मुलांसोबत खेळायचं. तिने सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या. चांगले फीडबॅक मिळाले आम्हाला टीचरकडून की स्वरा खूप चांगली ॲक्टिव्हिटी करते आणि आता घाबरत नाही, रडत नाही. त्याच्यानंतर पूर्ण वर्ष तिने खूप चांगलं एक्सपिरियन्स घेतला तिथे. 3रं वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आमच्यासमोर एक प्रश्न उभा राहिला की आता नर्सरीला कुठे टाकायचं, सेम स्कूलला की आपण स्कूल चेंज करूया. त्यानंतर आम्ही असं डिसिजन घेतलं की नर्सरीपासून जी स्कूल स्वराची चेंज करायची ती 10th राहणार. लास्टपर्यंत 10th एकच स्कूल राहणार. पण हे डिसिजन घेताना आम्ही तो विचार नाही केला की स्वराला ती नवीन स्कूल लगेच ॲक्सेप्ट करेल का, कारण की ती 3च वर्षाची होती तेव्हा. पण आम्हालाही फारसा अनुभव नसल्यामुळे आम्ही तिची स्कूल नर्सरी चेंज केली. आणि मग जेव्हा स्कूलला जायचं टाईम झालं तेव्हा स्वरा खूप रडायला लागली की मला माझी स्कूल पाहिजे, मला दुसरी स्कूल पाहिजे, नवी स्कूल नको, मला माझे तेच टीचर हवे, ती स्कूल हवी आहे. त्याच्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की बाबा नर्सरी ते प्री स्कूल ते नर्सरी सेमच स्कूल पाहिजे होतं. तेव्हा असं आमच्या लक्षात आलं की प्री स्कूल ते नर्सरी स्वराला ॲटलिस्ट तिच्या शरीराला, तिच्या मेंदूला सवय होईपर्यंत आम्हाला ती स्कूल 2 वर्ष ठेवायला पाहिजे होती. तर आम्ही जे अनुभवलं आहे ते तुम्ही सेम चुकी नको व्हायला म्हणून मी हा व्लॉग केलेला आहे. म्हणजे असा छोटासा प्रयत्न आहे की आमच्याकडून जी चुकी झाली की तुम्हा पालकांकडून ती चुकी नको व्हायला म्हणून हा व्हिडिओ आहे. तर आम्ही स्कूल चेंज केल्यानंतर स्वरा आता कंटिन्यू रडते की मला दुसरी स्कूल पाहिजे, दुसरी स्कूल माझी जुनी स्कूल पाहिजे, नवी स्कूल नको. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर प्री स्कूलला ॲडमिशन घेत असाल तर ती स्कूल अशी चॉईस करा की तुमच्या चिमुकल्यासाठी ती प्री स्कूलपासून ते 10th असेल. म्हणजे ते सगळे ॲक्टिव्हिटी, ती जागा, ते टीचर्स, ते त्यांच्या बॉडीला सवय करून घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही प्री स्कूल ते नर्सरी हे 2 वर्ष तरी एका मुलासाठी तुम्ही एक स्कूल ठेवा. ज्युनियर सिनियरपासून तुम्ही ते चेंज केलं तरी चालेल. म्हणजे जी आमच्याकडून चुकी झाली आहे ती तुमच्याकडून चुकी व्हायला नको. हा छोटासा आमचा प्रयत्न होता व्हिडिओ मागे सांगण्याचा. तर तुमचे अनुभव तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आणि माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला या कमेंटद्वारे कळवू शकता. थँक्यू.